नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण अधिसत्ता, ज्याला अथॉरिटी असं म्हणतात, त्याचा अर्थ, स्वरूप आणि त्याची व्याप्ती कशा पद्धतीची आहे किंवा त्याची वैशिष्ट्य कोणत्या पद्धतीची आहे त्याची चर्चा करणार आहोत. मागच्या भागांमध्ये आपण सत्ता आणि अधिमान्यता या दोन संकल्पनांचा अभ्यास केला होता आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की सत्तेला जेव्हा अधिमान्यता मिळते तेव्हा त्याचं रूपांतर हे अधिसत्तेमध्ये झालेलं दिसतं किंवा होतं. सत्ताधारकाच्या आज्ञांना सत्ताग्राहकांच्या अधिमान्यतेची जेव्हा जोड मिळते किंवा जेव्हा सत्ताधारकांच्या आज्ञांचं पालन त्या आज्ञांच्या पाठीशी असलेल्या अधिवलनांमुळे नाही तर त्या आज्ञा योग्य आहेत अशा खात्रीतून बहुसंख्य लोक करतात, तेव्हा त्या सत्तेचं रूपांतर हे अधिसत्तेमध्ये झालेलं असतं. अधिसत्ता ही जी संकल्पना आपण वापरतो ती इंग्रजी त्याचा जो शब्द आहे अथॉरिटी त्याला समांतर अशा पद्धतीची आहे. अथॉरिटी या शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ती ऑक्टर या शब्दापासून झालेली आहे किंवा ऑक्टॉरिटस या रोमन शब्दापासून झालेली आहे. त्यामुळे त्याचा मूळ अर्थ जो आहे तो सल्ला किंवा मसलत करणं अशा पद्धतीचा आहे. जनसभेच्या निर्णयांना स्वीकृत किंवा अस्वीकृत करणारी एक बुद्धिमंतांची, ज्येष्ठ किंवा अनुभवी अशा व्यक्तींची सभा, वरिष्ठ सभा, ज्याला सिनेट म्हटलं जायचं, ती रोमन राज्यव्यवस्थेमध्ये परंपरेनं असायची. धर्म, परंपरा, नीती या निकषावरती ती जी सभा होती ती प्रत्येक निर्णयाचं परीक्षण करायची आणि तिनं मान्यता दिली म्हणजे मग त्या निर्णयाला ऑक्टोरिटस म्हणजे अधिकृत निर्णयाचा दर्जा मिळायचा. त्या दृष्टीनं अधिसत्ता हे विवेकाचं सन्निवेशन असते, म्हणजे एम्बॉडिमेंट ऑफ रिझन ज्याला म्हटलं जातं ते असतं. तिच्या अंगी बुद्धिसंगत सांगोपांग मांडणी करण्याची क्षमता, ज्याला रिझन एलॉबरेशन असं म्हटलं जातं, ती अभिप्रेत असते. म्हणजे सत्ताधारकाची ही क्षमता असली म्हणजे मग त्याच्या आज्ञांचं आपोआप पालन होतं आणि ती जर नसेल किंवा तिथे ती जर निष्प्रभ ठरत असेल तर जिथे ती निष्प्रभ ठरते तिथे बळाचा वापर करून लोकांचं आज्ञापालन हे सत्ताधारकाला मिळवावं लागतं. म्हणजे जेव्हा अधिसत्तेची मुख्य खूण ही आपल्याला असं म्हणता येईल की आपोआप आज्ञापालन मिळवणं हे असतं. म्हणजे लोकांनी आपोआप सत्ताधारकाच्या आज्ञा पाळणं म्हणजे एका अर्थानं लोकांनी त्याला दिलेली अधिमान्यता असते. म्हणजे एका अर्थानं ती लोकांची सत्ता ही अधिसत्तेत रूपांतरित झालेली असते. जेव्हा आपोआप आज्ञापालन मिळत नाही तेव्हाच मग सत्ताधारकाला प्रभावाची किंवा सत्तेची साधनंही वापरावी लागतात. बहुसंख्य लोकांकडनं आपोआप आज्ञापालन जर मिळत असेल तरच आज्ञाभंग करणाऱ्या थोड्या लोकांना बलप्रयोगातून आज्ञापालन हे अधिसत्तेला मिळवता येतं. तिला आज्ञा करण्याचा अधिकार आहे आणि त्या आज्ञांचं पालन करणं माझं कर्तव्य आहे अशी भावना बहुसंख्य लोकांच्या ठिकाणी असणं हे अधिसत्तेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतं. म्हणजे अधिसत्तेची बुद्धिसंगत मांडणी करण्याची क्षमता आणि आज्ञा करण्याचा तिला अधिकार आहे ही लोकांची भावना, या दोन आधारांवरती अधिसत्ता उभी असते असं आपल्याला म्हणता येईल. आता बुद्धिसंगत मांडणी करण्याची क्षमता म्हणजे नेमकं काय, तर आपण जे काही करतो आहोत किंवा इतरांना करायला जे काही सांगतो आहोत त्याची पटणारी कारणं सांगण्याची क्षमता म्हणजे बुद्धिसंगत मांडणी करण्याची क्षमता. म्हणजे जेव्हा सत्ताधारक एखादी गोष्ट करतो तेव्हा ती मी का करतो आहे आणि ती का आवश्यक आहे याची लोकांना पटणारी कारणं देतो आणि लोक त्याच्या होत हो मिसळतात, तेव्हा
सत्ताधारकाची जी सत्ता असते ती लोकांकडून लेजिटिमेट होते, अधिमान्य होते. आणि ती जेव्हा अधिमान्य होते तेव्हा त्याचं अधिसत्तेत रूपांतर झालेलं असतं. म्हणजे हा अशा पद्धतीचा सत्ता आणि अधिसत्ता यांच्यातला संबंध आहे. जुन्या काळी सत्ता आणि अधिसत्ता या दोन्ही संकल्पना एका अर्थाने वापरल्या जात होत्या. आजही काही लोक अधिसत्तेला सत्तेचाच एक प्रकार समजतात. लोकांच्या मान्यतेनुसार चालवली जाणारी सत्ता म्हणजे अधिसत्ता, किंवा सत्तेला अधिमान्यता मिळाली म्हणजे अधिसत्ता अस्तित्वात येते, अशा पद्धतीचे जे काही दृष्टिकोन म्हणजे सांगितले जातात ते त्याचं निदर्शक आहे एका अर्थानं. आदर्शवादी जे अभ्यासक होते त्यांचं असं मत होतं की सत्तेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा म्हणून आदर्शवाद्यांनी अधिसत्तेचा विचार केलेला आहे. आणि तो जर तशा पद्धतीने केला तरच सत्तेचा आशय जो असतो तो अधिक स्पष्ट होतो असं त्यांचं म्हणणं होतं. सत्तेचा वापर न करता ज्या मार्गाने वर्तन नियंत्रण करणं शक्य होतं त्याचा बोध अधिसत्ता या संकल्पनेमध्ये होतो. आता सत्ता म्हणजे काय तर बळ, आमिष किंवा प्रचार किंवा कुठलाही सकारात्मक आणि नकारात्मक अधिबलन ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर न करता ज्या मार्गाने वर्तन प्रकार नियंत्रित करता येतो किंवा करणं शक्य होतं ती जी प्रक्रिया असते त्याला आपण अधिसत्ता असं म्हणतो. सत्ता आणि अधिसत्ता हे सामाजिक वर्तन आणि आचरण नियंत्रण करण्याचे दोन भिन्न मार्ग आहेत. अधिसत्ता ही सांगोपांग किंवा बुद्धिसंगत मांडणी करण्याच्या क्षमतेच्या आधारे ते नियंत्रण करते. तर त्याच्या उलट सत्ता अशी काही कारणं देत बसत नाही. म्हणजे प्रेम, त्याच्यानंतर सक्ती, प्रचार, बलप्रयोग, आमिष याच्या आधारावरती सत्तेकडून सामाजिक नियंत्रण वर्तन जे असतं ते नियंत्रित केलं जातं. अधिसत्तेला याची गरज पडत नाही, कारण अधिसत्ता ही बुद्धिसंगत मांडणी करण्याची क्षमता राखते. आणि त्यामुळे आपण जे काही करतो आहोत किंवा जे काही करणार आहोत त्याची पटणारी कारणं जी आहेत ती सत्ताधारक जेव्हा सत्ता ग्राहकांना देतो तेव्हा सत्ताग्राहक आपोआप त्याच्या आज्ञांचं पालन करतात. तिथे जे संबंध असतात ते अधिसत्तेचे संबंध असतात. आणि जेव्हा सकारात्मक किंवा नकारात्मक अधिबलनांचा वापर करून वर्तन नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ते जे काही संबंध असतात ते सत्ता संबंध असतात. सत्ता कोणती आणि अधिसत्ता कोणती हे ओळखणं फारसं कठीण नाहीये. सत्ताधारक जे इतरांकडून आज्ञापालन मिळवतो ते बळाचा, धमकीचा किंवा लाचलुचपतीचा अवलंब करून मिळवतो. त्याला आज्ञा किंवा घोषणा करण्याचा अधिकार कोणत्याही नियमांनी मिळालेला नसतो. आणि जे त्याच्या आज्ञांचं पालन करतात त्यांच्या मनामध्ये त्याच्या प्रती आबंधनाची, ज्याला आपण ऑब्लिगेशन असं म्हणतो, त्याची कोणतीच भावना नसते. याच्या उलट सत्ताधारकाचा अधिकार काही स्पष्ट अशा नियमांवरती, अधिसत्ताधारकाचा जो अधिकार असतो तो काही अशा स्पष्ट नियमांवरती आधारलेला असतो. त्याची निवड त्या नियमांप्रमाणे झालेली असते, म्हणजेच वैध असते. त्याच्या अंगी बुद्धिसंगत मांडणी करण्याची क्षमता असते किंवा त्याचं तो स्पष्टीकरण करू शकतो. आणि जे त्याच्या आज्ञांचं पालन करतात त्यांना त्या आज्ञा न्याय्य किंवा उचित वाटत असल्यामुळं अधिसत्तेप्रती ते आबंधनाची भावना बाळगतात. आबंधनाची भावना म्हणजे काय की सत्ताधारकाला आज्ञा, कायदे, नियम करण्याचा अधिकार आहे. आणि ते नियम, ते कायदे, त्या आज्ञा, ती धोरणं, ती कृती, ते आदेश जे काही राज्याचे असतील ते सर्वतः माझ्या हिताचे आहेत म्हणून मी त्यांचं पालन केलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना आज्ञापालनाची जेव्हा लोकांच्या मनामध्ये आपोआप निर्माण होते, म्हणजे त्याला कोणत्याही पद्धतीच्या अधिबलनांची गरज नसते,
अशी जी प्रक्रिया असते त्याला आपण अधिसत्ता असं म्हणतो. अधिसत्ता ही वैधानिक किंवा कायदेशीर असते, पण तिच्या आज्ञा ज्या असतात त्या आज्ञांना लोकांकडून न्याय्य किंवा उचित मानलं जातं हेही तितकंच महत्वाचं आहे. हा दोन सत्ता आणि अधिसत्ता या दोन संकल्पनांमधला फरक आहे असं आपल्याला म्हणता नाही. आणि तो जरी तशा पद्धतीचा असला तरी अधिसत्तेला सत्तेची कधी गरजच पडत नाही असं मात्र होत नाही. जे बहुसंख्य लोक स्वेच्छेनं अधिसत्तेच्या आज्ञा स्वीकारतात त्यांच्याशी वागताना तिला सक्ती करण्याची गरज पडत नाही. पण जे थोडे लोक असतात की जे तिला तसं मानत नाहीत, उदाहरणार्थ अतिरेकी असतील, गुंड असतील, गुन्हेगार असतील, समाजहितशत्रू असतील किंवा प्रामाणिकपणे एखादा कायदा अन्याय वाटतो म्हणून तो मोडणारे सत्याग्रही सुद्धा असू शकतात. त्यांच्याशी वागताना मात्र अधिसत्तेला सत्तेचाच वापर करणं भाग पडतं. याचाच अर्थ असा आहे की अधिसत्तेवर आधारित शासनाला आपली अधिसत्ता विरोधकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पर्याप्त प्रमाणामध्ये सत्ता ही हाताशी ठेवावी लागते. शासनापाशी अधिसत्ता असेल पण पर्याप्त सत्ता जर नसेल तर सशस्त्र उठाव करून मोजके लोक त्याला उलथून पाडू शकतील आणि म्हणून अधिसत्तेला सत्तेची गरज भासते. ती गरज नियंत्रण या एका अर्थाने भासते असं आपल्याला म्हणता येईल. आता अधिसत्तेची नेमकी वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची असतात? एक म्हणजे अधिसत्ता ही कम खर्चिक आणि सोयीस्कर मार्ग आहे. म्हणजे अधिसत्तेद्वारे लोकांचं जेव्हा सामाजिक नियंत्रण केलं जातं तेव्हा ते कमीत कमी साधन सामुग्रीचा मार्ग वापरून करता येणं शक्य आहे. सत्तेसाठी सकारात्मक आणि नकारात्मक अधिवलनांचा वापर करावा लागतो. ती जी अधिवलनं असतात, ती जी फोर्सेस किंवा ते जे सँक्शन्स असतात ते खर्चिक असतात. आता कोणाला म्हणजे एखादं काम तू कर हे सांगण्यासाठी बक्षीस देणं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी खर्च करावा लागतो. किंवा कोणाला अमुक एक काम जर तू केलं नाहीस तर मी अमुक एक करेन अशा पद्धतीची धमकी देणं म्हणजे काहीतरी शस्त्र सामर्थ्य जे आहे ते आपल्याला आपल्या अंगी म्हणजे ठेवावं लागतं आपल्याजवळ. तेही खर्चिक असतं. अधिसत्ता अशी कुठल्याही अर्थानं खर्चिक नाहीये, कारण अधिसत्तेच्या ठिकाणी बुद्धिसंगत मांडणी करण्याची क्षमता असते. लोकांना पटेल अशा पद्धतीची कारणं सत्ताधारक देत असतो आणि ती जर कारणं लोकांना पटली तर सत्ताग्राहक हा आपोआप सत्ताधारकाच्या आज्ञांचं पालन करतो. म्हणजे अधिसत्ता एका अर्थानं कुठल्याही पद्धतीच्या साधन सामुग्रीशिवाय प्रस्थापित करता येते. या दृष्टीनं अधिसत्ता ही कम खर्चिक असते आणि सोयीस्कर असते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अधिसत्तेची काही प्रतीकं असतात. म्हणजे अधिसत्ता ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वापेक्षा तिनं धारण केलेल्या पदाशी किंवा प्रतीकांशी निगडीत असते. एक उदाहरण सांगता येईल. 1688 मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये रक्तहीन राज्यक्रांती झाली त्यावेळेला एक घोषणा लोकप्रिय झाली होती की राजा मरण पावला आहे, राजा चिरायू हो. आता ह्या घोषणेमध्ये ही जी लोकप्रिय घोषणा होती त्याचा नेमका अर्थ काय होता की राजा हा मर्त्य आहे. 1688 मध्ये राजानं आपले अधिकार स्वतःचे कमी केले आणि ते जनतेच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले. या अर्थानं राजा मेला, पण राजपद जे आहे ते मात्र कायम आहे आणि त्यामुळे ते चिरायू आहे, ते चिरंतन आहे. त्या पदावरती बसणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला राजाचे सगळे अधिकार जे असतील ते उपभोगता येणार आहे. या दृष्टिकोनातून ते चिरंतन आहे. म्हणजे व्यक्ती मर्त्य असते त्यामुळे अमुक एक राजा मरण पावतो, पण दुसरा उल्लेख जो आहे तो राजपदाचा आहे, ते चिरंतन आहे. ते चिरंतन राहणं हे राष्ट्राच्या चिरंतनत्वाचं प्रतीक असतं. राजाची अधिसत्ता त्याच्या मर्त्य व्यक्तिमत्वामध्ये नसून ती त्याच्या चिरंतन अशा राजपदामध्ये आहे. जो कोणी त्या पदावरती येईल त्याला ती अधिसत्ता लाभते.
असा त्यातला एक अर्थ आहे असं आपल्याला म्हणता येईल. राजपदाप्रमाणेच राजाचं सिंहासन, राजवस्त्र, मुकुट, ध्वज, बोधचिन्ह, राजदंड असे असंख्य राजचिन्ह असतात. ती अधिसत्तेची प्रतीक असतात. म्हणजे त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं किंवा नतमस्तक लोक नतमस्तक होत असतात. त्या प्रतीकांना ते मान देत असतात एका अर्थानं. म्हणजे ज्याचा सन्मान करावा अशा त्या वस्तू असतात. मेरियमनं त्याला मिरांडा असं नाव दिलं होतं. आपल्याकडे मिरांडा हे काय म्हणतात त्याला, पेय आहे. त्यातलं मिरांडा नव्हे. तर मेरियमनं ती एक कन्सेप्च्युअल टर्म म्हणजे काय त्याला संकल्पना ज्याला आपण म्हणतो, संज्ञा, ती सांगितलेली की ज्याचा सन्मान करावा अशा या वस्तू असतात. म्हणजे ती प्रतीक असतात. त्या वस्तूंभोवती आदरयुक्त दराऱ्याचं एक अदृश्य असं वलय असतं. बघणाऱ्याच्या दृष्टीला ते सतत जाणवत असतं. समाजामध्ये प्रतीकांविषयीचा आदरभाव जो असतो तो जाणीवपूर्वक बऱ्याच वेळेला जोपासला जातो. राजेशाहीमध्ये नव्हे तर लोकशाहीमध्ये सुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये हे केलं जातं. आता आपल्याकडे सुद्धा 3 सिंहाचं प्रतीक असलेलं राजचिन्ह किंवा अशोक चक्र, तिरंगा, संविधान ही प्रतीकं आहेत आणि त्याच्याशी आपल्या भावना ज्या आहेत त्या निगडीत झालेल्या आहेत. आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे अधिवेशन जेव्हा चालू असतं, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, कुठल्याही सभागृहाचं, त्यावेळेला सभागृहाच्या जो सभागृह चालवणारा सभापती किंवा अध्यक्ष असतो त्याच्या मेजावरती एक चांदीची गदा ठेवलेली असते. ते प्रतीक असतं अध्यक्षाच्या अधिकारांचं, सभापतीच्या अधिकारांचं. न्यायालयामध्ये तो न्यायाधीश जो असतो त्याच्या हातामध्ये एक दंडुका ठेवलेला असतो तिथे, ऑर्डर 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 म्हणणारा, शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा. त्या दंडुक्यामधनं त्याची अधिसत्ता जी असते ती म्हणजे काय होत असते, प्रवर्तित होत असते असं आपल्याला म्हणता येईल. पोलिसांच्या ड्रेसवरती असणारी जी पदकं असतात त्यातनं त्याची अधिसत्ता दिसते. लोकांना सातत्यानं त्याचं दर्शन होत असतं. मिलिटरीतल्या लोकांच्या ड्रेसवरती बघा कितीतरी पदकं लावलेली असतात, अशी सन्मानाची असतात, की त्यातनं त्याची सत्ता जी असते ती सत्ता त्याची प्रचिती येत असते. म्हणजे अधिसत्तेला एका अर्थानं प्रतीक असतात असं आपल्याला म्हणतात. तिसरं म्हणजे अधिसत्ता नेहमी आज्ञार्थी बोलते. प्रभाववादी सत्ता ज्यांच्यावर नियंत्रण करायचं त्यांना उद्देशून जी भाषा वापरते ती बऱ्याच वेळा सापेक्ष किंवा अनिश्चित अशा पद्धतीची असते. काही वेळेला प्रभावाची किंवा सत्तेची जी भाषा असते ती आर्जवाची असते, अनुनयाची असू शकते. पण अधिसत्तेची भाषा जी असते ती मात्र नेहमी ठाम आणि आज्ञार्थीच असते. राजा प्रजेशी युक्तिवाद करत नाही किंवा वाटाघाटी करत नसतो, तर तो आज्ञा करत असतो. लोकशाहीमध्ये सुद्धा कायद्याची भाषा जी असते ती आज्ञार्थी असते. अधिसत्ता आज्ञा करते एवढंच नाही तर आज्ञा करण्याचा तसेच त्या आज्ञांचं पालन करून घेण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आहे असं ती नेहमी वारंवार जाणवून देत असते. कायम आज्ञार्थी बोलत असते. अधिसत्ता कधीही विनंती वजा बोलत नाही. अधिसत्ता जर विनंती वजा बोलायला लागली तर अराजक सदृश परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे अधिसत्तेनं नेहमी आज्ञार्थीच बोललं पाहिजे. तुम्ही बघा केव्हाही कुठल्याही ऑफिसमध्ये गेलात तर तिथला जो ऑफिसर असतो तो नेहमी ऑर्डर्स देत असतो, तो विनंती करत नाही. त्याचं बोलताना सुद्धा एक प्रकारचा रुबाब असतो. जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, म्हणजे त्या पदांमधनं त्यांची अधिसत्ता जी असते ती बोलत असते, आज्ञा करत असते. असं पोलिसांची अधिसत्ता, पोलीस जर विनंती वजा बोलायला लागले तर काय होईल, कुणी घाबरणार नाही त्यांना. म्हणजे त्यांची अधिसत्ता जी आहे ती त्यांच्या हातात असलेल्या लाठीमध्ये, त्या प्रतीकामध्ये निश्चित झालेली असते. म्हणजे एका अर्थाने ते आज्ञार्थी बोलत असतात नेहमी. प्रभावामुळे जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करते तेव्हा त्यात दडपणाचा भाग नसतो. प्रभावित व्यक्ती आपला निर्णय घेण्यास स्वतंत्र असते.
जेव्हा सत्तेतून वर्चस्व संबंध प्रस्थापित होतात तेव्हा सुद्धा व्यक्तीचं निर्णय स्वातंत्र्य जे असतं ते तत्वतः अबाधित असतं. अधिबलानं झुगारण्याचा निधडेपणा असलेली व्यक्ती सत्तेचं वर्चस्व टाळू शकते. अधिसत्ता मात्र तत्वतः आणि व्यवहारतः दोन्ही दृष्टींनी व्यक्तीला अधिसत्तेच्या आज्ञेपेक्षा निराळं वागण्याचं स्वातंत्र्य देत नाही. अधिसत्ता ही नेहमी आज्ञार्थी बोलते आणि तिनं जी आज्ञा केलेली असते ती व्यक्तीला पाळावीच लागते, ती त्याला झुगारता येत नाही. हे अधिसत्तेचं वैशिष्ट्य आहे. सत्ता किंवा प्रभाव झुगारता येऊ शकतो, पण अधिसत्ता मात्र झुगारता येत नाही. अधिसत्तेसाठी संघटना लागते, हे चौथं वैशिष्ट्य आहे अधिसत्तेचं, की प्रभाव आणि सत्ता यांना संघटनेची जोड नसली तरी चालते, पण अधिसत्तेला मात्र संघटनेची जोड लागते, ऑर्गनायझेशन लागतं. म्हणजे वरपासून खालपर्यंत कनिष्ठ ते वरिष्ठ ते कनिष्ठ अशा प्रकारची एक शिडीयुक्त रचना, ज्याला श्रेणीबद्ध रचना आपण म्हणतो, पदसोपानात्मक रचना, की तशा प्रकारची असलेली संघटना, व्यक्तींवरती किंवा समूहांवरती सोपवलेली विशिष्ट कामं, नियम किंवा रूढींच्या स्वरूपात औपचारिक झालेली जी श्रम विभागणी असते ती, विभिन्न पातळ्यांवर संपर्काची नियमित माध्यमं, संस्था, नियम, कार्यपद्धती, यातून राज्याचा कारभार चालत असतो. त्यामुळे राज्याचा आकार, लोकवस्ती, सामाजिक परंपरा, गरजा, अपेक्षा यानुसार अधिसत्तेची रचना ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकेल, प्रत्येक देशानुसार किंवा प्रत्येक राज्यानुसार, राष्ट्रानुसार. पण परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये फेरबदल असू शकतात, पण रचना मात्र त्याला असावीच लागते. तरच अधिसत्ता ही टिकू शकते किंवा अधिसत्ता ही प्रत्यक्षात येऊ शकते. आता अधिसत्तेचे कोणते प्रकार आहेत? सत्तेला जेव्हा अधिमान्यता मिळते तेव्हा त्याचं अधिसत्तेमध्ये रूपांतर होतं असं आपण म्हटलं, आणि ते गृहीत धरून मॅक्स वेबरनं अधिसत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत किंवा 3 मूलस्त्रोत सांगितलेले आहेत. त्यातून एक म्हणजे दिव्य वलयी अधिसत्ता, दुसरं म्हणजे पारंपरिक अधिसत्ता, आणि तिसरी म्हणजे विवेकी विधिजन्य अधिसत्ता, असे 3 प्रकार तो सांगत होता. त्यातले दिव्य वलयी अधिसत्ता नेमकी कशा पद्धतीची असते, की जेव्हा सत्ताधारकापाशी काही दिव्य शक्ती किंवा अलौकिक गुण आहेत अशी लोकांची खात्री होते आणि त्यामुळे ते त्याच्यावरती किंवा त्याच्या अलौकिकत्वावरती संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्या आज्ञांचं निमूटपणे पालन करतात, तेव्हा दिव्य वलयी अधिसत्ता, ज्याला कॅरिस्मॅटिक लिडरशिप म्हणतो आपण, ती अस्तित्वात येते. आणि ही अधिसत्ता जी असते, ही अधिसत्ता अलौकिक मानल्या गेलेल्या सत्ताधारकाची व्यक्तिगत सत्ता असते. त्यामुळे मनपूत निर्णय घेण्याचं अमर्याद असं स्वातंत्र्य जे असतं ते सत्ताधारकाला यातनं मिळतं. त्याच्या अधिसत्तेचं मूळ त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आकर्षतेमध्ये असतं किंवा त्याच्या व्यक्तिगत गुणवैशिष्ट्यांमध्ये असतं. तो स्वतः ठरविल तेवढ्या मर्यादा त्याच्या अधिसत्तेवरती पडतात. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की अधिसत्तेचा मूलस्त्रोत आणि तिचा अभिकर्ता, म्हणजे ज्याला एजंट म्हणतो, तो स्वतः असतो. आणि त्यामुळे जोपर्यंत तो यशस्वी होत राहतो तोपर्यंत त्याच्या अलौकिक शक्तींवरचा लोकांचा विश्वास टिकून राहू शकतो. पण तो जर अपयशी ठरला तर मग मात्र त्याच्या अधिसत्तेचा डोलारा कोलमडून पडतो, कारण त्याची अधिसत्ता फक्त त्याच्या व्यक्तिगत यशावरती अवलंबून असते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगतात. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, किंवा अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव कमावलं, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, यांची सत्ता, प्रभाव, अधिसत्ता ही या कॅरिस्मॅटिक प्रकारामध्ये मोडते किंवा दिव्य वलयी अधिसत्तेमध्ये. एन टी रामाराव हे याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे एन टी रामारावांनी जी प्रभू रामचंद्राची भूमिका केली होती त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये ते इतके लोकप्रिय झाले की लोकांनी त्यांच्या निधनानंतर सुद्धा स्वतःचा जीव त्यांच्यावर ओवाळून टाकला होता. इतकं म्हणजे दिव्य वलयी सत्तेचं म्हणजे प्रभाव ज्याला आपण म्हणतो
तो दिसतो. अर्थात तो व्यक्तिगत असतो. लता मंगेशकरांचं गाणं जे असतं, अनेक फॅन्स त्यांचे आहेत, त्यांच्यासाठी वाटेल ते अशा पद्धतीची. म्हणजे त्यांची व्यक्तिगत सत्ता जी आहे ती किती असेल, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या घरासमोरून जो पूल बांधला जाणार होता, उड्डाण पूल, त्याला त्यांनी आक्षेप घेतला होता की त्या पुलामुळे प्रदूषण वाढेल, मग माझ्या गायनावरती परिणाम होऊ शकतो. शासनाला सुद्धा त्यांची भूमिका जी होती ती मान्य करावी लागली किंवा बदलावी लागली होती. ही वस्तुस्थिती आहे. ही व्यक्तिगत सत्ता आहे एका अर्थानं. पण त्याचं दडपण शासनकर्त्यांवरती होतं की बुवा यांच्या विरोधामध्ये जाऊन आपण नाही काम करू शकत, कारण लाखो फॅन्स आहेत, उद्या जर त्यांच्या विरोधात गेलो तर आपली मतं जातील, ही भीती शासनकर्त्यांना होती. म्हणजे दिव्य वलयी अधिसत्ता जी असते ती अशा पद्धतीची असते की नेत्याच्या अलौकिक गुणांवरती अनुनयांचा किंवा सत्ताग्राहकांचा विश्वास असतो की हाच नेता काहीतरी बदल घडवून आणू शकतो. अशा प्रकारचा एक विश्वास त्या अनुनयांमध्ये असतो आणि त्यामुळे ते आपली सत्ता जी असते ती त्या व्यक्तीला देऊन टाकतात. म्हणजे हा एक प्रकार दिव्य वलयी अधिसत्तेचा आहे असं म्हणता येईल. दुसरा प्रकार जो आहे तो पारंपरिक अधिसत्तेचा आहे. म्हणजे राज्यकर्त्यांच्या सत्तेला लोकांकडून मिळणारी मान्यता जेव्हा पिढ्यानपिढ्याच्या वहिवाटीवरती आधारलेली असते, तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या अधिसत्तेला वेबरच्या वर्गीकरणामध्ये पारंपरिक अधिसत्ता असं म्हटलेलं आहे. आदिम जनजाती ज्या होत्या त्याच्यामध्ये टोळी प्रमुखांची जी अधिसत्ता होती ती अशा प्रकारची होती. दीर्घकालीन रूढी परंपरांच्या विश्वासावरती ही अधिमान्यता आधारित असते. दिव्य वलयी अधिसत्तेप्रमाणेच इथे सुद्धा निष्ठांचं स्वरूप हे व्यक्तिगत असलं तरी त्यांचा मूलस्त्रोत जो आहे तो मात्र प्रमुखाच्या व्यक्तिमत्वाच्या बाहेर म्हणजे परंपरेमध्ये असलेला आपल्याला दिसेल. परंपरेवरती विश्वास आहे की बापजाद्यापासून चालत आलेला आहे, मी मोडणारा कोण, अशा पद्धतीची भावना असते. किंवा हे असंच चालायचं, त्याच्यामध्ये मी बदल करणारा कोण, अशा पद्धतीची भावना जी असते ती लोकांच्या मनामध्ये असते आणि त्यातून मग पारंपरिक अधिसत्ता निर्माण होते असं आपल्याला म्हणतात. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे विवेकी विधिजन्य अधिसत्ता. म्हणजे राज्यकर्ते जेव्हा बुद्धीला पटणाऱ्या निकषांनुसार निवडलेले असतात किंवा नेमलेले असतात आणि त्यांच्या सत्तेला संवैधानिक किंवा घटनात्मक किंवा वैधानिक अधिष्ठान असतं, तेव्हा त्यातून विवेकी विधिजन्य अधिसत्ता निर्माण होते. यात अधिमान्यता मिळते ती फक्त पदाला मिळते. पदावरील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी तिचा संबंध नसतो. प्रत्येक पदाचे अधिकार आणि कर्तव्य ही बुद्धिपुरस्सर तयार झालेल्या नियमांच्या आधारे निर्धारित केलेली असतात. म्हणजे राज्यकर्ता जेव्हा बुद्धीला पटणाऱ्या निकषांवरती निवडलेला असतो, म्हणजे शौर्य, कार्यक्षमता, गुणवत्ता, लोकप्रियता, प्रभाव, असे जे काही निकष असतील, बुद्धिसंगत ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला त्याला एक जे घटनात्मक अधिष्ठान असतं त्याला लोकांची मान्यता असते, त्या पदाला मान्यता असते. तो त्या पदावरती असतो म्हणून त्याच्या आज्ञांचं पालन लोक करतात, कारण लोकांचा त्या कार्यपद्धतीला पाठिंबा असतो, त्या कार्यपद्धतीवरती विश्वास असतो. रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, ही संकल्पना त्याच्या मागे आहे. म्हणजे त्या पदावरती बसलेल्या व्यक्तीनं कायद्यानुसारच काम केलं पाहिजे आणि तो जोपर्यंत त्या कायद्यानुसार काम करत असेल तोपर्यंत त्याला ती सत्ता वापरण्याची परवानगी सत्ताग्राहक देत असतो. या अर्थानं ती विवेकी विधिजन्य अधिसत्ता असते असं आपल्याला म्हणतात. अर्थात मॅक्स वेबरनं हे जे काही 3 प्रकार सांगितले अधिसत्तेचे, हे काही काटेकोरपणे आहेत अशातला म्हणता येणार नाही, कारण यांचं संमिश्र असे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला देशोदेशीच्या राज्यव्यवस्थांमध्ये दिसतील. आता खुद्द मॅक्स वेबरनं सुद्धा ते मान्य केलेलं होतं की ही इतकी आदर्श प्रारूप आहेत की प्रत्यक्षातल्या कोणत्याही अधिसत्तेशी त्यापैकी कोणताही प्रकार तंतोतंत जुळणार नाही, याची त्याला खात्री होती. अशा पद्धतीने हे 3 प्रकार आपल्याला सांगता येतात. आजही मॅक्स वेबरनं हे सांगितलेले जे 3 प्रकार आहेत अधिसत्तेचे,
ते कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या राजकीय व्यवस्थांमधनं असलेले आपल्याला दिसतात. इथे आपण थांबू. धन्यवाद.